आमच्या मंडळीला कशा प्रकारे बलवान करणार, कुठली अशी गोष्ट आज आम्हाला प्राप्त करण्याची गरज आहे, त्यामुळे आम्ही बलवान होऊ शकू. काही लोक असे असतात, दर मीटिंगला समर्पण करतात. ऐकताय का तुम्ही? प्रभू आज नंतर दारू पिणार नाही, परत 2 दिवस नीट राहतो, परत दारू पितो, परत पुढच्या मीटिंगला प्रभू आजपासून मी सुधारणार आहे. दर मीटिंगला नवा जन्म घ्यायची त्यांच्यावर वेळ येते का? ते इथं आले, देवाला अभिवचन दिलं, घरी गेले, विसरून गेले. देवाच्या प्रिय लोकांना या जगात एक अटळ गोष्ट परमेश्वराने दिली. काही लोक आता बोलता बोलता बोलून गेले. आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी आम्हाला मजबूत करणार आहे ती म्हणजे देवाचं पवित्र वचन. आमेन. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, आम्हाला जर कोणी बलवान करणार असेल, आम्हाला जर कोणी आशीर्वादित करणार असेल, आमच्या मंडळीमध्ये ऐक्य निर्माण करणारी गोष्ट असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट देवाचं वचन म्हणजे काय? काय म्हणजे काय वचन म्हणजे काय? देवाचं वचन म्हणजे काय? बायबल, हो की नाही? सगळ्यात मोठी गोष्ट देवाने आपल्याला दिली. आता काही लोक असतील की त्यांना वाचता येत नसेल. असं होतं कधी कधी, शाळेत गेले नाही, वाचता येत नाही, मग आम्हाला कसं काय वचनात वाढता येईल? देवाच्या लोकांनो, पहिली गोष्ट वचन मंडळीसाठी हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाची गोष्ट आहे वचन. वाचूया आपण इफिसियन्स पत्र 5वा अध्याय 26 आणि 27 वचन. इफिस 5 26 27. अशासाठी की तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावी आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. मंडळी पवित्र निर्दोष असण्यासाठी परमेश्वराने त्याचं वचन दिलं आहे. सगळ्यांनी म्हणा देवाचं वचन. मोठ्याने देवाचं वचन. हे देवाचं वचन एवढं पॉवरफुल आहे, ते वचन तुम्ही बोलला त्या वचनाप्रमाणे आशीर्वाद तुमच्या जीवनात येतील. हालेलुया. ते वचन एवढा देवाचा शब्द सामर्थ्यवान आहे की या बायबल मध्ये एवढी पॉवर आहे, इतकं सामर्थ्य आहे बायबल मध्ये ना. जेव्हा मी नवीन देवात वाढत होतो, रात्री झोप नाही आलं की मी देवी, निर्गम, गणना ही पुस्तकं वाचायचो आणि लगेच झोप लागायची. एवढं पॉवरफुल आहे. कारण मला काहीच कळत नव्हतं. याला हा मुलगा झाला, त्याला तो मुलगा झाला, याचं नाव हे आणि त्याचं नाव ते. हे वाचता वाचतात, वंशावळ्या वाचता वाचतात झोप लागायची. मग नंतर असं झालं, वचन वाचायला लागलो, ते समजायला लागलं पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि मग त्या वाचनाने आलेली झोप उडायला लागली. हालेलुया. देवाचं वचन कसं आहे? नारळ, सफरचंद आणि केळी. पहिली गोष्ट नारळ, सफरचंद, केळी. सफरचंद कसं आहे? घेतलं का डायरेक्ट खाऊ शकता, डायरेक्ट उचलायचं, डायरेक्ट खायचं. केळी सोडून खावी लागते आणि नारळ कसं सोडून नाही जमत. असं देवाच्या वचनाचे टप्पे. काही वचन असं 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 लगेच कळालं. सफरचंद. काही लोक अरे असं लिहिलंय, असं अच्छा असा अर्थ होय केळी. आणि काही वचन डोकंच आपटावं लागणार. हालेलुया. काही वचन समजण्यासाठी आम्हाला खूप खोल जावं लागतं. अशा प्रकारची बायबलची वचन आहे. मग एकदा वाचून नाही समजलं तर लोक बायबल ठेवून देतात. देवाच्या प्रिय लोकांना तुम्हाला खात्रीने सांगतो, एक गोष्ट गैरअर्थ करून घेऊ नका त्याचा. तुम्ही लाख बायबल कॉलेजला जा, पण जर तुम्हाला पवित्र आत्मा शिकवायला असेल तर तुम्हाला कुठल्याही वचनाचा अर्थ कळेल. हालेलुया. पवित्र आत्म्यानेच तर बायबल लिहिलंय. लिहिणारे 40 लेखक होते,
पण त्यांच्यात निभून घेणारा पवित्र आत्मा होता. तुम्हाला एकदा पवित्र आत्मा मिळाला तर तुम्ही बायबल कॉलेजच्या शिक्षकांना पण जाऊन वचन शिकवा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट बायबल. आज असे काही मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन आले, तुम्ही बटन दाबलं का तुम्हाला बायबलचे वचन ऐकायला येत राहते. युट्यूब वर जा, फेसबुक वर जा, जिथं जाल तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल. याचं हे कारण सांगायचं नाही, मला कुठं वाचता येतंय, तुमच्यासाठी दुसरं कोणतरी वाचायला तयार आहे मोबाईल मधून. हालेलुया, बोला येशू मसीह की. चर्च आहे, चर्चलाच आलं नाही, घरीच बसलो आपण, वचनात कशी वाढवणार? वचन कळण्यासाठी वचन ऐकावं लागेल, वचन वाचावं लागेल. आमेन, हालेलुया. कुठल्याही प्रकारचे सबब न सांगता निरंतर देवाच्या वचनात आपण स्थिर राहिलं पाहिजे. वचन जलस्नानासारखं, म्हणजे पाण्याने जसं स्वतःला स्वच्छ करतो, धुवून काढतो, तसं हे वचन आम्हाला स्वच्छ करणार आहे. हे वचन मंडळीला सुंदर करणार आहे. मग आता पुढे जाऊन अजून एक शब्द बोलतो मी. मंडळी, चर्च देवाचं ब्युटी पार्लर आहे. हालेलुया. शहरांमध्ये आया लेकरांना घेऊन जातात ब्युटी पार्लरला, बाहेर बसवतात, बाळा बस मी आले आता मेकअप करून. 1 घंटा आतमध्ये मेकअप होतो, बाहेर येते आणि मुलगा म्हणतोय माझी मम्मी जवळजवळ तुमच्यासारखी दिसायची, तुम्ही कोण आहे? मी मम्मीच आहे बाळा, मला असं तयार केलंय. देवाच्या प्रिय लोकांना, जगातल्या कुठल्या गोष्टीने तुम्ही सुंदर दिसणार नाही. भरपूर सोनं घालून तुम्ही सुंदर दिसणार नाही, महागडे कपडे घालून तुम्ही सुंदर दिसणार नाही. देवाचं वचन जीवनात घ्या, देव तुम्हाला सुंदर करणार. देवाचं वचन स्वीकारा, वचन जाहीर करा. त्या वचनाच्या द्वारे आमची मंडळी मजबूत होणार. देव कधीच त्याच्या वचनाच्या विरुद्ध काम करत नाही. बोला येशू मसीह की. बायबल मध्ये असं लिहिलंय आणि देव सांगतो कसं कर, असं कधीच होणार. बायबल हा देवाचा शब्द आहे. इथं जे लिहिलंय ते सत्यतेने आम्हाला पाळावं लागणार आहे. बायबलच्या वचनाचा जो धिक्कार करतो तो परमेश्वराला वीट आणणार आहे. देवाचा शब्द, पवित्र शास्त्र, या वचनांवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जगामध्ये बघा रोज पेपर येतो, कुठले पण न्यूजपेपर, वर्तमानपत्र आलं, आज वाचलं, उद्या परत तेच वाचता येईल का? नाही. शिळ्या बातम्या झाल्या म्हणतो आपण. जुने पत्र आपण वाचत नाही, जुने पुस्तकं परत नवीन होऊन परत बाजारात येतात. लेखक लिहिताना चुका करतात, मग परत नवीन पुस्तकं येतात, परत नवीन पुस्तकं येतात. पण एकच जगात एक पुस्तक आहे जे कोणाला बदलता येत नाही, ते पवित्र शास्त्र आहे, ते देवाचं बायबल आहे. त्या वचनात सामर्थ्य आहे. जर आज देव कुठल्या प्रकारे बोलतो हे जर तुम्ही विचार केला, देव 7 प्रकारे बोलतो. सगळे मला 7 प्रकारे ऐकताय का? सांगू थोडक्यात. मोशेशी जसा बोलला, यहोवा परमेश्वर स्वतः डायरेक्ट, पिता डायरेक्ट बोलतो. शौलाशी त्या वाटेवर जसा बोलला, त्याचा पौल झाला ना पुढे 9व्या अध्यायात प्रेषितचा, तसा येशू बोलतो. पिता डायरेक्ट बोलतो, पुत्र बोलतो, दुसरा प्रकार देवाचा बोलण्याचा, तिसरा प्रकार पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो, चौथा प्रकार परमेश्वर देवदूताच्या द्वारे बोलतो, 5वा प्रकार संदेश त्यांच्या द्वारे बोलतो, 6वा प्रकार स्वप्न दृष्टांताच्या द्वारे बोलतो आणि 7वा प्रकार वचनाच्या द्वारे बोलतो. हालेलुया. 7 प्रकारे परमेश्वर आपली भेट घेत असतो. 7 प्रकारे. आता कधी कधी असं होतं एखाद्याला येशूचं दर्शनच होत नाही. कधी कधी असं होतं एखाद्या गावामध्ये संदेशला जायला कोणी तयार नाही, किंवा तिथं देवाचं वचन पोचवत नाहीये कोणी, कुणाला देवदूत दिसत नाही. ते प्रार्थना करतात, डोळ्यासमोर काहीच येत नाही, नुसते अंधार येतात, दृष्टांत होत नाही, कुठूनच बोलत नाही. कुठल्याच मार्गाने जर देव बोलला नाही, बायबल उघडा, मी चॅलेंज देतो, देव तिथून बोलणार. हालेलुया. एक असा पक्का मार्ग आहे, एक पक्का मार्ग आहे, बस
तुम्हाला दृष्टांत झाले नाही झाले तरी तुम्ही देवाशी बोलू शकता. देव तुमच्याशी बोलू शकतो त्याच्या बायबल मधून, त्याच्या वचनामधून. आज आमच्या मंडळीचा आधार, आमचं केंद्रस्थान देवाचं वचन असलं पाहिजे. वचनावरती मंडळी आधारलेली पाहिजे. मंडळी भक्कम होणार. हालेलुया. कारण हे वचन आम्हाला सत्य शिकवतं. हे वचन देवाच्या सामर्थ्याचं वचन आहे. या वचनाच्या द्वारे परमेश्वर मंडळीला शुद्ध आणि पवित्र करतो. तरुण लेकरांनी घरी जाऊन नीतिसूत्रेचं पुस्तक वाचावं. कुठलं पुस्तक? नीतिसूत्रे. असं पुस्तक आहे खतरनाक. 31 अध्याय. काय करायचं लेकरांनो? बाकी बायबल वाचायचंच, पण जशी तारीख असेल, महिन्याचे 31 दिवस आहे, तर 31 दिवसात रोज एक एक नीतिसूत्रे नक्की आठवणीने वाचायचं. तुम्हाला खूप ज्ञान मिळेल त्याच्यातून. लेकरं हुशार बनतील. तरुण लेकरं, लहान लेकरं, त्यांना ते नीतिसूत्रे जास्त वाचायला लावायचं. सुरुवातीला ज्यावेळेस वाचायचो मी नीतिसूत्रे, असं वाटायचं कोणी कोपऱ्यात उभं करून फटाफट फटके देते. असं पुस्तक आहे. माझ्या मुला असं करू नको, माझ्या मुला तसं करू नको. एकदम धाडसाने ते वचन आपल्याला शिकवतं. वचनावरती ज्यावेळेस आम्ही मनन करतो, ती वचनं आम्हाला शुद्ध करतात. आणि असं शुद्ध होऊन एक दिवस मंडळीचं तेज काय असेल, वचनातून वाचतो आपल्यासाठी. प्रकटीकरण 19 अध्याय 8वं वचन. प्रकटीकरण 19 आणि 8. वचन काय करतं ते पहा. तिला तेजस्वी, तिला म्हणजे मंडळीला, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. आमेन. हालेलुया. त्या रक्ताने आम्हाला इतकं धुवून शुद्ध केलं की आमची नीतिकृत्य जी आहे ती एवढी शुभ्र झाली की आम्हाला शुभ्र वस्त्र परिधान केलेलं आहे. परमेश्वराने वस्त्र दिलेत असं प्रकटीकरणात लिहिलेलं आहे. मंडळीला परमेश्वराने स्वच्छ आणि शुभ्र केलं. आम्हाला शुद्ध करण्यासाठी, वैयक्तिक रीतीनं आम्हाला स्वच्छ होण्यासाठी येशूचं रक्त आहे. येशूच्या रक्ताने पापाचा डाग निघाला तर आम्हाला पुढे त्याच प्रकारे शुद्ध राहण्यासाठी आम्हाला देवाच्या वचनाची गरज आहे. आमेन. देवाचं वचन इब्री 4:12 मध्ये काय सांगितलंय? देवाचं वचन काय? देवाचं वचन दुधारी तलवार आहे. देवाचं वचन काय? दुधारी तलवार आहे. सांधे मंजायला भेदून आरपार जाणार आहे. इब्री 4:12 प्रमाणे. यिर्मया 23:29 मध्ये देवाचं वचन हातोडा आहे. सगळ्यांनी म्हणा हातोडा. पहिले पेत्र 1:23 मध्ये देवाच्या वचनाला बीज म्हटलेलं आहे. बघा काय काय उपमा आहे. देवाच्या वचनाला हातोडा म्हटलंय, बीज म्हटलेलं आहे. देवाच्या वचनाला दुधारी तलवार म्हटलेलं आहे. यिर्मया 23:29 मध्ये परत एकदा तेच वचन. त्या ठिकाणी देवाच्या वचनाला अग्नी म्हटलेलं आहे. स्तोत्र 119 आणि 105 मध्ये देवाच्या वचनाला दिवा म्हटलेला आहे. याकोब 1:23-25 मध्ये देवाच्या वचनाला आरसा म्हटलेला आहे. पहिले पेत्र 2:2 आणि पहिले करिंथ 3:2 मध्ये देवाच्या वचनाला अन्न म्हटलेलं आहे. एवढ्या सगळ्या उपमा बायबल मध्ये वचनाला दिलेल्या आहेत. आमेन. वचन महत्वाचे कळालं सगळ्यांना. आता मी एकच उदाहरण सांगतो. भात शिजवता की नाही घरी? भात नाही होत तुमच्या इकडे? करता की नाही? थोडा मोठा. आता भात बनवताना काय करता? भात शिजला का नाही बघायला अख्खं पातेलं जमिनीवर टाकता आणि एक एक तांदूळ निवडून बघता, शिजलाय नाही शिजलाय असं करता. शीतावरून एक शीत बघितलं तर कळतं भात शिजलाय की नाही, हो की नाही. एक उदाहरण बस झालं, त्याच्यावर समजून घ्या. 11वी पर्यंत माझं शिक्षण मुंबईला झालं. 12वीला देवाने दर्शन देऊन सांगितलं की तुला आता नगरला जायचंय, अहमदनगर. आणि मी टाळटाळ करत होतो. आई वडील इथं आहे, सगळं इकडे आहे, तिकडं काय जायचं. देवाने दर्शन देऊन सांगितलं तिथं नगर कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लावलं. तिथं गेल्या मला एवढा आनंद झाला. म्हणलं प्रभू धन्यवाद. का? कारण की गेटवरच बोर्ड लावला होता आणि त्या बोर्डवर असं लिहिलं होतं ऍडमिशन फुल झाले. म्हणलं प्रभू तुला धन्यवाद. माझी इच्छा नव्हती आणि बोर्ड पण इथे लिहिला. वडिलांना फोन केला, म्हटलं पप्पा ऍडमिशन फुल झाले, मी परत येतो. नाही तुला देवाने दाखवलं, तो ऑफिस मध्ये जा. बर ऑफिस मध्ये गेलो, सरांना भेटलो. सर म्हटलं ऍडमिशन फुल झालं.
परत वडिलांना फोन केला, सरांना पण भेटलो, रजिस्ट्रार ऍडमिशन फुल झालं. वडील म्हटले 2 मिनिटं थांब. तिकडचे कोणतरी सर गुजरातला गेले होते, त्यांना फोन लावला, गुजरातवरून ऑफिसमध्ये फोन आला. ऑफिस मधल्या माणसांनी मला बोलून घेतलं, 2 मुलांचं ऍडमिशन कॅन्सल झालंय, तुमचं ऍडमिशन करून घ्यायला सांगितलंय, गुजरातहून फोन आला होता. म्हटलं जिथे ऍडमिशन फुल आहे तिथं देवाने ऍडमिशन दिलं. देवाची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, तिथे ऍडमिशन झाल्याच्या नंतर कॉलेज पासून 3 किलोमीटर मध्ये एका नातेवाईकांच्या घरी मी राहतो आणि मी क्लास लावला होता. क्लास माझा संध्याकाळी संपायचा. कॉलेज नंतर क्लास नंतर घरी. परीक्षा जवळ आल्या कारणाने आमच्या सरांनी जास्त वेळ क्लास घेतला आणि खूप वेळ क्लास चालल्यानंतर मला उशिरा रात्री माझ्या सायकलवरून मला घरी जायची वेळ होती, समजून घ्या. आणि एक रस्ता असा होता, त्याच रस्त्याची मला भीती वाटायची. आणि तो रस्ता काय होता की त्या रस्त्याच्या बाजूला दोन्हीकडे बाभळीची झाडं होती आणि काही अशी झाडं होती. आदल्याच दिवशी एका मुलीच्या सायकलवर वरून झाडावरून साप पडला होता. त्याच्यामुळं सगळी लेकरं घाबरलेली होतीच आणि मला अंधारात तिथून जायचं होतं. अमावास्येची रात्र, डोळ्यात जरी कोणी बोट घातलं तर काही दिसणार नाही. रस्त्याच्या लाईट जिथपर्यंत होत्या तिथपर्यंत गेलो आणि एक क्षण आला, त्या ठिकाणी मला त्या अंधारातून जायचं. सायकलवरून उतरलो, उभा राहिलो. म्हटलं प्रभू, आता इथून काही जाणं शक्य नाही, मला समजत नाही मी काय करावं. मनात एक वचन आलं, स्तोत्र संहिता 119 आणि 105. तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिवा आणि मार्गावर प्रकाशासारखे आहे. हे वचन मी घोषित करतो. देवा मला मार्ग दाखव. प्रार्थना करता क्षणी माझ्या सायकल समोर स्वर्गातून लख प्रकाश पडला आणि जसा प्रकाश मी पाहिला, माझ्यात हिंमत आली, मी सायकलवर बसलो आणि त्या प्रकाशाच्या दिशेने माझी सायकल मी घेऊन गेलो. घराच्या दारात जाईपर्यंत त्या प्रकाशाने मला सोडलं नाही. प्रभूची स्तुती असो. बायबल वाचताना फक्त एवढं म्हणायचं नाही, येशू ख्रिस्ताने बर्तिमाईला दृष्टी दिली, फक्त तो तेव्हाचा काळ होता, झालं नाही असं म्हणायचं. त्या दिवशी 2000 वर्षापूर्वी ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, आज पण तो देव तेच काम करणार आहे. हालेलुया. जे बायबल मध्ये लिहिलंय, या वचनांवर विश्वास ठेवून जर तुम्ही जाहीर कराल तर त्या वचनाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात येईल. हालेलुया. बोला येशू मसीह की. हे देवाचं वचन. मंडळी कशाने भक्कम होणार? पहिली गोष्ट वचनाद्वारे. सगळ्यांनी म्हणा, वचनाद्वारे. दुसरी गोष्ट, मंडळीला बळकट करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रार्थना. कुठली गोष्ट आहे? प्रार्थना करायचं सोडायचं नाही. देव कधी कधी सांगतो तुला इथून त्या भिंतीपर्यंत तेवढ्या प्रार्थना करायच्या. मग तुम्ही प्रार्थना करता 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 इथं मध्येच आल्यावर म्हणता काय माहित देवाची इच्छा नाही वाटत, प्रार्थना करायचं सोडतात, परत पहिल्या जागेवर जाऊन उभे राहतात. किती प्रार्थना करायची? काही लोकांचा नियम आहे 3 वेळा करायचं आणि सोडून द्यायचं. एलियाने 7 वेळा प्रार्थना केली तेव्हा पाऊस आला. किती प्रार्थना करणार? जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. हालेलुया. एखादा दरवाजा दारावर कुलूप लावले, घरात कुणीच नाही, आणि तुम्ही किती पण दरवाजा वाजवला तो उघडणार आहे का दरवाजा कोणी? आपल्या हातगाव मध्ये ओढतात का लोक असं? हो की नाही? जर प्रभू तुमच्या बरोबर आहे तर तो प्रभू प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. हा जो कालावधी असतो ना तुमचा, दुःखापासून चमत्कारापर्यंत हा जो प्रवास आहे, काही काही प्रवास खूप खडतर असतात, बोरिंग असतात, रस्त्यावर खड्डे, काय 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 त्रासदायक प्रवास. पण ते खराब प्रवास पण तुमच्या जीवनात चांगले होऊ शकतात. कसं माहिती का? चांगल्या लोकांची संगत धरली तर. हालेलुया. जोडीला त्या खडतर प्रवासात येशू ख्रिस्ताला घ्या, बस तुमचा प्रवास सुखरूप झाला म्हणून सांगा.
तुमचं जीवन आशीर्वादित झालं म्हणून समजा. तुमच्या जीवनात अद्भुत काम झाल्याशिवाय राहणार नाही. दुःखाच्या क्षणापासून तुमच्या चमत्काराच्या क्षणापर्यंत हा जो मधला प्रवास आहे, त्या प्रवासात तुम्हाला एक काम करायचंय आणि ते म्हणजे प्रार्थना. शेजारच्याला सांगा प्रार्थना करा. शेजारच्याला सांगा प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा. प्रेषितांची कृत्य 12 अध्याय 4 आणि 5 वचन. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवाली करता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांचे स्वाधीन केले. वलांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. आमेन. पेत्राला अटक झाली. सगळे म्हणा अटक. जेलमध्ये कोणाला टाकतात? जो गुन्हेगार आहे त्याला तर चांगल्या लोकांना. पण कधी कधी चांगल्या लोकांना पण जेलमध्ये जावं लागतं, खोटे खटले असले तर. पेत्र चांगलं काम करत होता, खरा शांतीचा संदेश देत होता. त्याच्या सत्यतेत सुद्धा लोकांनी त्याचा विरोध केला आणि पेत्राला जेलमध्ये टाकले. आता पेत्राला जेलमध्ये टाकल्यानंतर त्या जेलमध्ये पेत्र काय करतोय? काय करत असेल सांगा मोठ्या आवाजात. व्हेरी गुड. तुम्हाला काय वाटतं पेत्र काय करत असेल? तुम्हाला काय वाटतं पेत्र काय करत असेल? पण मी तुम्हाला सांगतो पेत्र झोपला होता. बोले येशू मसीह की. पेत्र झोपला होता. असा अभिषेक आम्हाला देवाकडून पाहिजे. किती लोक आमेन म्हणते? पेत्र झोपला होता. 2 बाजूला 2 शिपाई, त्यांच्यामध्ये पेत्र झोपला होता. बायबल सांगतो. पण इथं वचन सांगतं, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. आम्ही पेत्र रात्री झोपलाय, परंतु मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत. अरे कोण प्रार्थना करत होतं? मंडळी. पेत्रासाठी मंडळी प्रार्थना ज्यावेळेस करते, स्वर्गातून देवदूत येतो आणि तो पेत्राला जेलमधून बाहेर काढतो. बोले येशू मसीह की. मंडळी ज्यावेळेस एक मनाने प्रार्थना करते, सगळ्या गोष्टी बदलून जातात. तुमच्या प्रार्थना भारताचा इतिहास बदलून टाकतील. तुमच्या प्रार्थना जगाची उलथापालट करतील. तुमच्या प्रार्थनेने कठीण मनाचे लोक परिवर्तित होतील. तुमच्या प्रार्थनेने पूर्ण महाराष्ट्रात संजीवनाची लाट येईल. तुमच्या प्रार्थनेने नांदेडमध्ये देवाचा गौरव होईल. तुमची प्रार्थना हातगावला बदलणारी ठरेल. तुमची प्रार्थना देवाचं सामर्थ्य घेऊन येईल. मंडळीची प्रार्थना जास्त महत्वाची. पहिली गोष्ट आम्ही वचनात पक्क व्हायचंय. दुसरी गोष्ट प्रार्थनेत पक्क व्हायचंय. लोकांना आधी प्रार्थना सुचत नाही, भलत्या सलत्या गोष्टी जास्त सुचतात. एखादा आजारी पडला, काय झालं तुला? कावीळ. ऊसाचा रस घेतो. अरे पहिली प्रार्थना कर. हालेलुया. डॉक्टर बनू नको. डॉक्टर असलेले माणसं डॉक्टर की सोडून येशूकडे यायला लागले. ऐकताय का चर्च? हालेलुया. आता तू परत डॉक्टर बनू नको. आता तू एक काम कर, प्रार्थना कर. हालेलुया. कुठल्याही संकटाला प्रार्थना दूर करू शकते. सगळी बंधनं प्रार्थना तोडू शकते. ती प्रार्थना आज आम्ही देवाकडे केली पाहिजे. एखाद्या घराला कुलूप असेल, ते दार आम्ही ठोकत नाही, कारण त्या घरात कुलूप नाही. हालेलुया. पण जो दरवाजा असा की आम्हाला माहित आहे की आत आमचा प्रभू आहे, आम्ही तो द्वार ठोकल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचा प्रभू आमच्यासाठी द्वार उघडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या प्रार्थना प्रत्येक बंद दरवाजे उघडू शकते. प्रार्थना ही फार महत्वाची. प्रार्थनेत अगदी प्रबळ व्हा. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करा. बोले येशू मसीह की. सकाळी उठल्या काही लोक असे महाभाग झोपेत डोळे चोळतो, पहिला मोबाईल पाहिजे. कुठं गेला माझा फोन? त्याला पहिलं बघायचं असतं. रात्री कोणी टपकलंय का, कोणाचे मेसेज आले का, कोणाचे फोन आले का, काय झालं काय नाही, त्याला ते पहिलं बघायचं.
जगात कोणाशी बोलायच्या आधी पहिलं तुमचं बोलणं तुमच्या प्रभू बरोबर झालं पाहिजे. रात्रीतच किती लोक कुठं पोहून जातात, स्विच ऑफ होतात रात्रीच. रात्री आमच्या बरोबर चांगला झोपला होता, सकाळी हलवतोय, उठलाच नाही, आवाज देतोय, उठलाच नाही, मग कळालं मेला. आम्ही जिवंत झोपलो होतो, परत प्रभूने आम्हाला उठवलं. ही देवाची कृपा आहे. दिवसाची सुरुवात जो प्रार्थनेने करतो त्या दिवसाचा शेवट साक्षीने झाल्याशिवाय राहत नाही, त्या दिवसात चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. प्रार्थना केल्या पाहिजे. मंडळीत आता कशा प्रार्थना करणार आपण? तरुणांची स्पेशल सभा झाली पाहिजे, महिन्यातून कमीत कमी एकदा. ऐकताय का? तरुणांची प्रार्थना व्हायला पाहिजे. फक्त बहिणींची प्रार्थना व्हायला पाहिजे. जे वयस्कर आहेत, एल्डरली लोक, त्यांची प्रार्थना व्हायला पाहिजे. घरोघर प्रार्थना व्हायला पाहिजे. रस्त्यावर प्रार्थना व्हायला पाहिजे. जागोजागी प्रार्थना व्हायला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की ह्या एरियामध्ये खूप वाईट काम आहे, तिथं जाऊन उभे राहा, प्रार्थना करा, प्रभू कार्य करेल. एकदा मला प्रभूने सांगितलं, बँगलोरला जा, उपास प्रार्थना कर. बँगलोरला आम्ही गेलो, उपास प्रार्थना केली 3 दिवस. आणि कुठं? त्या चर्चचे पास्टर आम्हाला खूप मोठ्या हॉटेलमध्ये ठेवत होते, पण मला देवाने सांगितलं तुला चर्च मध्ये राहायचं. 3 दिवस 3 रात्र आम्ही फक्त चर्च मध्ये राहून प्रार्थना करत होतो. आणि तिसऱ्या दिवशी दुपारनंतर आम्ही प्रार्थनेला गेलो. आणि अशा ठिकाणी घेऊन जाण्यात आलं की ज्या ठिकाणी फार वाईट कामं चालतात, व्याभिचाराचे ठिकाण, पापाचे ठिकाण, त्या ठिकाणी गेलो आणि प्रार्थना आम्ही करायला लागलो. आम्हाला माहित नाही काय देवाचा महान सामर्थ्य उतरलं की तिथल्या ज्या वाईट काम करणाऱ्या स्त्रिया होत्या त्या वेगळ्या दिशेने जोरदार वेगाने धावत निघून गेल्या. आणि नंतर मी विचारलं तर त्यांनी सांगितलं की तिथला तो वेश्या व्यवसाय देवाने पूर्ण बंद केलाय. बोला येशू मसीह की हालेलुया. तुम्हाला वाटेल की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा, प्रार्थनेने सुरुवात करा. एकदा तुम्ही प्रार्थना कराल, परमेश्वर सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात करेल. हालेलुया. आमच्या प्रार्थनेत आम्ही प्रबळ व्हायला पाहिजे. दिवसभर रात्रभर जेव्हा शक्य होईल, जाग जरी आली तरी आमच्या मुखात आमच्या येशूचं नाव पाहिजे. निरंतर प्रार्थना करा. सगळ्यांनी म्हणा, निरंतर प्रार्थना. आमेन. हालेलुया. मत्तई 26 आणि 41 मध्ये बायबल सांगतं, मत्तई 26:41, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे करा, पण देह अशक्त आहे. तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. जो प्रार्थना करतो परमेश्वर त्याला परीक्षेत पडू देत नाही. तुम्ही नेहमी स्थिर राहाल जर तुम्ही प्रार्थना करा. निरंतर आपल्या घरात प्रार्थना चालू राहिली पाहिजे. सकाळ, दुपार, संध्याकाळ थोडी अडचण आली, प्रार्थना करा. प्रभू येशू असं असं झालंय, माझं उत्तर दे. प्रभू येशू माझी प्रार्थना ह्याला उत्तर दे. शेती, बाडी, घर, दार, काम, धंदा जे असेल ते प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे. तुम्हाला एक असा आत्मविश्वास तयार होईल की प्रभू माझा प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. मग तुम्ही मागत राहाल, तो देत राहील. छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रार्थना करायची. मग परमेश्वर आपल्याला असं तयार करतो की आपण मागतो आणि आम्हाला मिळतं. बोला येशू मसीह की. प्रार्थना करण्यासाठी असं नाही की तुम्हाला इथून दिल्लीपर्यंत प्रार्थना करायची. हालेलुया. येशू ख्रिस्त एकटा होता तेव्हा मोठी प्रार्थना करायचा. 4 लोकात गेलं की लहान प्रार्थना करायचा. बोला येशू मसीह की. लाजरा बाहेर ये, मेलेला मुर्दा बाहेर यायचा. एका वाक्यात. बोला येशू मसीह की. आज आम्हाला अशा प्रभावशाली प्रार्थना मंडळीमध्ये करण्याची गरज आहे. मंडळीत प्रार्थना योद्धे तयार झाले पाहिजे. प्रार्थना करताना डीजे दिनाकरण अंकल अशी प्रार्थना करायची, का चमत्कार घडायचे. त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की दुसऱ्याचं दुःख मी माझं समजून प्रार्थना करतो म्हणून चमत्कार घडतात. अशी प्रार्थना की त्याचं मी नाही करणार, नको, तसं नाही. इतरांसाठी प्रार्थना करताना हे दुःख माझं समजून प्रार्थना केली पाहिजे, मग देव कार्य करतो. आमेन. रोमकरास पत्र 8वा अध्याय 26वा वचन. तसेच आत्माही
आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करतो. प्रार्थना कशी करायची आणि कशासाठी करायची हे कोण शिकवणार आपल्याला? पवित्र आत्मा. सगळ्यांनी म्हणा पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आम्हाला शिकवणार प्रार्थना कशी करावी. हालेलुया. कधी काय होतं की घरी जाताना मी माझ्या मुलीसाठी चॉकलेट घेऊन जातो, खिशात असतो. घरी गेल्यानंतर ती जर मला म्हटली डॅडी मला चॉकलेट पाहिजे, मी तिच्यासाठी काय आणलंय? चॉकलेटच आणलंय. तिने मागितलं, मी काढून देतो आणि मला हा आनंद होतो की माझ्या लेकराला जे पाहिजे ते मी देऊ शकलो. माझ्या मनात काय होतं? तिला मिळालं. आणि ती ज्यावेळेस मागते आणि तिला मिळतं त्यावेळेस ती आनंदी होते. देवाने आपल्यासाठी काय ठेवलंय हे आपल्याला स्वतःला कळालं पाहिजे. ते कोण सांगतं आपल्याला? पवित्र आत्मा. आमेन. काही लोक प्रार्थना करतात, देवा मला हेलिकॉप्टर दे. इथं राहायला घर नाही आणि काय म्हणतो? हेलिकॉप्टर पाहिजे. आता ते हेलिकॉप्टर कशाला? घरातला पंखा बंद पडलाय का? कशासाठी? कुठली पण गोष्ट मागताना त्याच्यात देवाचा उद्देश मागितला पाहिजे. तुझी काय इच्छा आहे ते मागताना आम्ही देवाला विचारलं पाहिजे. आधी पण मी प्रार्थना करायचो, खूप वर्ष झाली. देवा आम्हाला विमानात बसव. पवित्र आत्म्याने सांगितलं अशी प्रार्थना करू नको. बोले येशू मसीह. हालेलुया. देवाला सांग मला जगात सेवा पाहिजे. तिकडे काय तू घोड्यावर बसून जाणार नाही. परदेशात जाताना सेवा मागा, आशीर्वाद येतील. हालेलुया. जगातल्या गोष्टी मागू नका, त्याची सेवा मागा, त्याचं काम मागा, त्याचा गौरव मागा. परमेश्वर दे. हन्नाची प्रार्थना देवाने काय ऐकली? रडत होती. काय करत होती? रडत होती. रडल्यावर प्रार्थना ऐकतो देव असं काही लोकांचं मत आहे, म्हणून नेहमी रडत राहतात. आणि रडू नाही आलं तर थुंकी लावतात, नाही तर डोळ्यात मोठं घालून अश्रू काढतात. देवा मी रडलो की नाही आता ऐक माझं. तसं नाही, अजिबात नाही. रडल्याने देव प्रार्थना ऐकतो असं नाही. हन्नाची प्रार्थना का ऐकली देवाने? तिच्या प्रार्थनेत देवाचा उद्देश तिने ठेवला. देवा मला संतान नाही, देवा मला संतान नाही, मला मुलगा दे. मला मुलगा दिला मी परत तुला दे. हालेलुया. मला मुलगा दे, मी इस्रायलची सेवा करण्यासाठी तुझा संदेश म्हणून त्याला दे. मला मुलगा यासाठी दे की तुझ्या सेवेसाठी सेवक उभा राहावा. मला मुलगा यासाठी दे की माझा मुलगा तुझं गौरव करेल. देव हे पण बघतो. अरे हा गेला दिलं तर परत देवाच्या राज्याचा फायदा मग ते. गाडी मागताना हे म्हणू नका शेजारच्यांचा लय रुबाब चाललाय, त्यांना जरा मला दाखवायचंय की मी किती भारी आहे म्हणून मला गाडी दे. ह्या जन्मात गाडी नाही मिळणार. एवढं सोनं दे, एवढं सोनं दे, एवढं सोनं दे, सगळ्या जगाला कळू दे माझा देव कसा आहे, मी किती श्रीमंत आहे. एक फुटका मनी मिळणार नाही. हालेलुया. पण जो म्हणेल गाडी दे मी तुझी सेवा करेन, गाडी जी पाहिजे ती तुम्हाला मिळेल. हालेलुया. पैसे दे, आम्हाला इथं मोठं चर्च बांधायचं, जेवढा मागतात तेवढा वरून येईल. प्रार्थना करताना पवित्र आत्मा आपल्याला शिकवणार. पहिली गोष्ट वचनात पक्के व्हा, दुसरी गोष्ट प्रार्थनेत पक्के व्हा, तिसरी आणि शेवटची महत्वाची गोष्ट इफिसियर स्तोत्र 5 अध्याय 19 वचन. स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आमेन. खूप महत्वाची गोष्ट. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक प्रबंध म्हणून देवाची स्तुती आराधना करणं हे फार गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कोणाची स्तुती आराधना? देवाची स्तुती आराधना. त्याला धन्यवाद द्या, स्तुती करा. लांबच्या प्रवासाला तुम्ही जाता कधी? असं खूप दूर ट्रेनने प्रवास करता, आधी रिझर्वेशन करता, ट्रेनचं रिझर्वेशन करता, डायरेक्ट बसत नाही, आधी रिझर्वेशन करता. का? कारण की अचानक खूप लोक निघाले तर कोण जाणार आणि कोण नाही हेच कळणार नाही. रिझर्वेशन पक्क आधीच आपण करून ठेवू.
ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता देवाला आधीच धन्यवाद द्या जे तुमच्या जीवनात पुढे होणार आहे. म्हणजे काय, परीक्षा संपली, रिझल्ट यायचा बाकी, देवाला धन्यवाद द्या. प्रभू तुला धन्यवाद, तुम्हाला पास केलं. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद, तुम्हाला चांगले मार्क दिले. प्रभू तुला धन्यवाद, तू माझ्या जीवनात कार्य केलं. परमेश्वर बघतो की यांनी आधीच माझी स्तुती आराधना केली. परमेश्वर तुमच्यासाठी मोठ्या आणि महान गोष्टी केली. बोला येशू मसीह की स्तुती आणि आराधना ही फार महत्वाची गोष्ट आहे. स्वर्गात एक असा दूत होता. देवाच्या लोकांनो, आमची स्तुती आराधना, बायबल सांगतं की परमेश्वर इस्रायलाच्या स्तुती स्तवनात बसणारा देव आहे. ज्यावेळेस त्या स्तुती आराधना करणाऱ्या दूताला लुसिफरला वरून खाली देवाने फेकून दिलं त्याच्या गर्वामुळे, त्यावेळेस त्याचं स्थान स्वर्गात रिकामं झालं. मग परमेश्वराने तुमच्या आणि माझी योजना केली. ज्या ज्या वेळेस आम्ही देवाची स्तुती आणि आराधना करतो त्यावेळेस ते स्वर्गातलं एक राजसन आमच्यासाठी सिद्ध केलं जातं. आम्ही परमेश्वराच्या जवळ येतो आणि त्यामधून देवाचा गौरव होतो. निरंतर आम्ही प्रेज द लॉर्ड, हालेलुया बोलत राहिलं पाहिजे. हालेलुया म्हणजे काय, देवाची स्तुती असो. हालेलुया म्हणजे देवाची, हा स्वर्गाचा शब्द. मी स्वर्गाचा का म्हणतो, प्रकटीकरण 19 मध्ये लिहिलंय की स्वर्गात मी मोठी वाणी ऐकली आणि ती वाणी म्हणाली हालेलुया. स्वर्गातला शब्द आहे हालेलुया. आणि म्हणून कधीही तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल देवाची स्तुती आणि आराधना करत राहा. हालेलुया. स्तुती आराधनेत आम्ही पक्क झालं पाहिजे. पौल आणि शिला ज्यावेळेस बंदीगृहात होते देवाची स्तुती आराधना केली आणि बंदीगृहाचे दरवाजे उघडले. हालेलुया. स्तुती आराधना ही देवाला फार आनंद देणारी आहे. स्तुती आराधनेत देवाचं गौरव आहे. स्तुती आराधनेद्वारे प्रभूचं नाव उंच होतं. कलसे 3 आणि 16 वचन, कलसेकरास पत्र 3 अध्याय 16 वचन. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण व बोध शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. आमेन. अंतःकरणापासून आम्ही देवाला गीत गायले. फक्त मुखाने गायचं नाही, स्वर लावायचे म्हणून गायचं नाही, ठेक्यात गायचं म्हणून गायचं नाही. अंतःकरणापासून देवाची स्तुती आराधना झाली पाहिजे. प्रभूचं गौरव आमच्या जीवनातून झालं पाहिजे. अंतःकरणापासून देवाला स्तुती आणि स्तवन आम्ही दिलं पाहिजे. बोला येशू मसीह.